हॅलो स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामरचा एक नवीन टॉपिक घेऊन आले आहे, सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय? तर सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स अरेंज्ड इन अ मिनिंगफुल मॅनर. म्हणजे आपण कोणतंही सेंटेन्स जर एखाद्याला बोलत असेल तर आपण ते अर्थपूर्ण बोलतो. अर्धवट वाक्य जर आपण बोललं तर त्या ऐकणाऱ्यापर्यंत त्याचा नीटसा अर्थ पोहोचत नाही. त्यामुळे प्रत्येक सेंटेन्समध्ये असे वर्ड्स असतात की ज्याचा काहीतरी मिनिंगफुल मिनिंग निघणार आहे. अ कंप्लीट सेंटेन्स हॅज अ सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. म्हणजे प्रत्येक सेंटेन्स जर आपल्याला कंप्लीट सेन्समध्ये बोलायचं असेल तर त्यामध्ये दोन पार्ट असतात, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सब्जेक्ट म्हणजे काय? तर ज्याला उद्देशून आपण बोलतो तो भाग म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणजे काय? तर वाक्याचा शिल्लक राहिलेला भाग म्हणजे प्रेडिकेट. देर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्स. फर्स्ट वन, डिक्लरेटिव्ह ऑर ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारार्थी वाक्य. फॉर एक्झाम्पल, टुडे इज संडे. यामध्ये डिक्लरेटिव्ह ऑर ॲसर्टिव्ह हा पार्ट आहे. तर आपण एखादं वाक्य सजेस्ट करतोय, बोलतोय, डिरेक्टली आपण काहीतरी सांगतोय, तर ते काय झालं? टुडे इज संडे हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स झालं. हाऊ ओल्ड आर यू? हाऊ ओल्ड आर यू हे काय आहे? तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि इंट्रोगेटिव्ह कसं ओळखायचं? तर सेंटेन्सच्या शेवटी क्वेश्चन मार्क आला म्हणजे तो काय झाला? क्वेश्चनवाला भाग झाला, तर त्याला आपण काय म्हणतो? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. प्लीज सिट डाऊन. आपण जर एखाद्याला कमांड देत असेल, ऑर्डर देत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? इम्परेटिव्ह सेंटेन्स. वाव, इट्स ब्युटिफुल डे. वावच्या नंतर काय आहे? एक्सक्लेमेटरी मार्क आहे. तर आपण त्या एक्सक्लेमेशन मार्कमुळे हे समजू शकतो की ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. नेक्स्ट, टाईप्स ऑफ सेंटेन्स, डेफिनेशन अँड एक्झाम्पल. हा एक टेबल आहे, तर यावरून तुम्हाला सिम्पल सेन्स कळू शकेल. डिक्लरेटिव्ह ऑर ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये काय सांगितलं असतं? तर इंडिकेट्स अ फॅक्ट ऑर प्रेझेंट ॲक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल, द सन इज हॉट. म्हणजे आपण तिथं एक रिॲलिटी सांगितलेली असते किंवा प्रेझेंट टेन्समध्ये आपण जी काही ॲक्टिव्हिटी करतो ती तिथं इंडिकेट केलेली असते. सेकंड, इंट्रोगेटिव्ह. आस्क अ क्वेश्चन. म्हणजे यामध्ये आपण काय करतो? एखाद्याला क्वेश्चन विचारतो. व्हॉट इज युअर नेम अँड क्वेश्चन मार्क. इम्परेटिव्ह सेंटेन्स. इट शोज अ कमांड, ऑर्डर ऑर रिक्वेस्ट. यामध्ये आपण एखाद्याला कमांड देतो, ऑर्डर देतो और रिक्वेस्ट करतो. डू इट फास्ट, कम हिअर, लेट अस टॉक हे काय झाले? इम्परेटिव्ह सेंटेन्स झाले. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. इट शोज एक्सप्रेशन. एक्सक्लेमेटरीमध्ये काय होतं? आपल्या फिलिंग्ज आपण एक्सप्रेस करत असतो, त्यामुळं तिथे काय होतं? एक्सप्रेशन शो केली जातात. वाव, टेस्टी आईस्क्रीम. म्हणजे आपण जी आईस्क्रीम खातोय ती खूप टेस्टी आहे, मग त्यामध्ये आपले एक्सप्रेशन एक्सप्रेस झाले, त्यामुळं आपण काय म्हणतो? त्याला एक्सक्लेमेटरी मार्क.